धबधब्याच्या बॅक साईडने हे लोक जात आहेत. परत कसं जायचं? परत प्रॉब्लेम झालाय. आलो होतं एका रस्त्यानं, पण वरती पावसाचा जोर वाढल्यामुळे तो रस्ता बंद झाला. असं असं घसरत जावं लागतंय. म्हणजे जरा रिस्कीच आहे. एक काहीतरी असतं ना ते भाताचं. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये 2 धबधबे आपण बघितले होते. हा आणखी एक मोठा धबधबा आज बघायचा आहे. दूर आहे जरा, पण जाण्याचा मार्ग फारच सुंदर आहे. हा स्वर्ग आहे, स्वर्ग. मालेगाव. आमचा छोटा गाईड फारच पुढे जातोय. आम्ही थोडेसे मागं राहिलो, पण रस्ता एकदम स्लिपरी असल्यामुळे आम्ही थोडंसं केअरफुली जातोय. हे बघा, एकदम शेवाळ आहे या खडकावरती. खूप रिस्की आहे. त्यामुळे अशा ठिकाणी एकतर तुमचे शूज हे प्रॉपर ट्रेकचे असले पाहिजेत, कारण त्याला ग्रिप चांगली असते. कास पठाराच्या तोड असे फुलं आहेत या ठिकाणी. आता हे छोटे आहेत, पण हे मोठे झाल्याच्या नंतर हे कास पठारासारखं होत असेल एवढं नक्की आहे. बरंच उंच आलो आहे, पण हा धबधबा बघा. इथपर्यंत आलो तर धबधब्यापर्यंत जायचंच आहे. उजव्या बाजूला खोल दरी. त्या दरीच्या काठावरून आता निघालोय, पण खूपच खोल दरी आहे. वाट खतरनाक बिकट आहे, पण या बिकट मार्गातूनच आपल्याला पुढं सुंदर नजारा दिसणार आहे. त्यामुळे चालत राहू. नाही, खरंच थोडंसं रिस्की आहे. इकडे बघा खोल दरी आहे, आणि या दरीच्या काठावरनं असं चालू आहे पुढे पुढे. बघा, फायनली पाण्याचा फ्लो बघा. हा धबधबा नंबर 3. हे बघा, या प्रचंड मोठ्या धबधब्याच्या पाठीमागं बघा आमचा छोटा गाईड गेलाय. हे बघा इकडे, आणि आम्हाला सांगतोय तिथनं आपल्याला इकडे जायचं, या धबधब्याच्या मागच्या बाजूने. पहा काय असा धबधबा आहे, पाण्याचा प्रचंड असा फ्लो आहे. आणि या धबधब्याच्या वरती तुम्ही बघा आणखी एक मोठा धबधबा. पाण्याचा प्रवाह बघा केवढा आहे. कुणीतरी अगोदर दगडावर दगड मांडलेले आहेत. खूपच रिस्की अशी जागा आहे. आता या धबधब्याच्या पाठीमागच्या साईडला जायचंय.
हा लोकल गाईड असल्यामुळे त्याला सगळे रस्ते माहिती आहेत. बघा या धबधब्याच्या बॅक साईडने हे लोक जात आहेत. आणखी एक भला मोठा चिंबोरा. धबधब्याच्या खाली तुम्ही उभे राहिला असाल, पण धबधब्याच्या मागून धबधबा कसा दिसतोय ते बघा. ही धबधब्याच्या मागची गुफा आहे. या गुफेतनं धबधबा बघा. एवढ्या वरती आलोय, पण आता एक प्रॉब्लेम झालाय. वर पाऊस वाढल्यामुळं ओढ्याला जास्त पाणी आलंय आणि परतीचा रस्ता बंद झालाय. जायचं परत कसं जायचं? रस्ता कुठून परत जायला रस्ता कसा आता कुठून? खरंच प्रॉब्लेम झालाय. आलो होतं एका रस्त्यानं, पण वरती पावसाचा जोर वाढल्यामुळे तो रस्ता बंद झाला. आता आमचा गाईड, छोट्या गाईड म्हणतोय की असंच जंगलामधनं रिटर्न जायला लागेल. हा पण खूपच रिस्की रस्ता आहे. जंगलामध्ये ट्रेक करायला आल्यानंतर ही रिस्क कायम असते. पाण्याचा जोर कधी वाढेल सांगता येत नाही. खरंच हा धोक्यादायक रस्ता आहे. इकडनं खरंच रस्ता आहे का? मॅन वर्सेस वाईल्ड मधल्या BL गिल्सनी सांगितलं होतं की जर तुम्हाला रस्ता सापडला नाही तर पाण्याच्या छोट्या प्रवाहासोबत चालत राहा. तर तीच ट्रिक या ठिकाणी यूज करतोय आम्ही. बापरे, सुरपातनं खाली वाकून खड्डेत चढून कसा रस्ता काढायचा? मित्रांनो, त्या बाजूने आलो होतो आणि इकडे पाठीमागे इथे तो धबधबा आहे. या बाजूला आलो, पण आता मात्र रस्ता नाही आहे. त्यामुळं असं घसरत उतरत जावं लागतंय. म्हणजे जरा रिस्कीच आहे. हा बघा, हा ओढा पार करायचा आहे आणि पलीकडे जायला दुसरं ऑप्शन नाही आहे. रस्ता खूपच धोकादायक असल्यामुळे आम्ही या ठिकाणी शूटिंग बंद केली आणि रस्ता पूर्ण केला. तिथून पुढे आम्ही पोहोचलो मोरमारेवाडी या गावामध्ये. मावळातलं प्रत्येक गाव स्वर्गासारखं सुंदर आहे हे इथं आल्यानंतर कळतं. फिरून झालंय, आता चाललोय पेट पूजा करायला.
तर हे जे दिसत आहेत हे या गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या घरी आज जेवणाचा बेत आहे. बघा घराकडे जाण्याचा रस्ता, दोन्ही बाजूला भाताची शेती आणि मधनं पायवाट. सुंदर आयुष्य आहे. घराकडे जाण्याचा रस्ता म्हणजे ॲडव्हेंचर आहे. इथंच घर म्हणत भाताचे शेतात तुडवत चाललोय. सगळीकडे असलेल्या इंद्रायणी भाताचा सुगंध घेत घेत आम्ही पोहोचलो आमचे मित्र संदीप सुपे यांच्या घरी. शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून अगदी देशी पद्धतीचं चिकन खाण्याची मजा आणि अनुभव भन्नाट होता. कसं वाटलं जेवण कसं आहे? पाले गाव आणि त्याच्या आजूबाजूचे सर्व धबधबे आणि ती लेणी बघून झाल्याच्या नंतर पाले गावच्याच बाजूचं गाव आहे मोर मारेवाडी आणि त्या गावचे आमचे हे मित्र आहेत संदीप सुपे. यांच्या घरी आम्ही जेवायला आलो होतो. पाले धबधब्याच्या तिथंच त्यांचं एक हॉटेल पण आहे. तर त्यांनी आम्हाला आज घरी जेवायला बोलवलं. घरी नॉनव्हेज आम्ही खाल्लेलं आहे, चिकन. अप्रतिम असं जेवण होतं. मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. जेव्हा तुम्ही कधी मोर मारेवाडी किंवा पाले गावात याल त्यांना कॉल करा. हे जेवणाची अतिशय उत्तम सोय करतात. भाताचं गाणं, भात म्हणतानाच गाणं म्हण ना. मला नाही येत बाबा. एवढं बस का? आजी म्हणून ते भाताचं गाणं. एक गाणं मला. एक काहीतरी असतं ना ते भाताचं ना. बरं व्हिडिओ नाही करत असंच मला. असं गाणं नाही येत मला. भाताची लागवड सुरू असलेल्या शेतामध्ये भात लागवड करण्याचा मोह आम्हालाही आवरला नाही आणि आम्हीही शेतात उतरलो. त्याला काय हे नाही. ताकद नका लावू. त्याच्यावर चिकन वाजता नाही, मग काय नाही. सुंदर, थरारक आणि गोड असा अनुभव असलेला आजचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये कायम आठवणीत राहील हे मात्र नक्की. अशा आणखी व्हिडिओसाठी मान्सून महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.